अंबरनाथमध्ये बिल्डरकडून खोदकाम सुरू असताना झाड कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती। या प्रकरणात अंबरनाथ नगरपालिकेच्या तक्रारीवरून बिल्डर सुशील तलरेजा आणि इतरांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंबरनाथच्या कांसई परिसरातील प्लॉट नंबर 382 मध्ये इमारतीचं बांधकाम सुरू आहे। या ठिकाणी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असताना कडुलिंबाचं एक मोठं झाड शेजारच्या सोसायटीच्या आवारात कोसळलं होतं। त्यामुळे तिथे काम करत असलेला एक गॅस कामगार गंभीररित्या जखमी झाला होता, तर काही वाहनांचंही मोठं नुकसान झालं होतं। या घटनेनंतर अंबरनाथ नगरपालिकेनं बिल्डर सुशील तलरेजा, सोहन तलरेजा आणि वीरेंद्र वाधवानी यांना 2 झाडांची विनापरवानगी कत्तल केल्याप्रकरणी नोटीस बजावली होती। पालिकेची परवानगी न घेता झाडांची कत्तल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता। याच प्रकरणात आता बिल्डर सुशील तलरेजा आणि इतरांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचं संरक्षण आणि जतन अधिनियम 1975च्या कलम 20 आणि 21 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे या प्रकरणात बिल्डरची चूक नसल्याचा कांगावा करणारे तोंडघशी पडलेत। कांसईमध्ये एक बिल्डिंगचं काम चालू होतं। सदर ठिकाणी झाड तोडलेबाबत नगरपालिकेला माहिती मिळाली होती। त्या संदर्भाने त्यांनी पाहणी केली असता सदर ठिकाणी झाड तोडल्याचं त्यांनी आढळून आले। त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जो कामकाज करणार होता डेव्हलपमेंटचं सुशील तलरेजा म्हणून त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास चालू आहे। नाही, झाडाचे संरक्षण व जतन अधिनियम आहे, कलम आहे 21(1) त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास चालू आहे। त्यामध्ये शिक्षा जे काय आहे 7 वर्षाच्या खाली अशी शिक्षा आहे। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।